जय भीम साथियों। लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जी के 105वें जन्म दिवस पर मतलब 1 अगस्त 2025 में 105वीं जयंती बड़े धूमधाम से मनाई गई। महाराष्ट्र के सांगली जिले में आने वाले वाटेगांव में अण्णा भाऊ जी का जन्म 1 अगस्त 1920 में हुआ था। उनका असली नाम तुकाराम भाऊराव साठे था। अण्णा भाऊ साठे के जन्मस्थल पर बहुजन समाज पार्टी ने एक महत्वपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया था। इस अवसर पर बहुजन समाज पार्टी के महाराष्ट्र प्रभारी एडवोकेट सुनील डोंगरे जी एवं पार्टी के अन्य वरिष्ठ नेता और बामसेत के जिम्मेदार पदाधिकारी भी शामिल रहे और उपस्थित कार्यकर्ताओं को एक महत्वपूर्ण मार्गदर्शन उन लोगों ने किया। इस वीडियो में हम जानेंगे कि पार्टी के महत्वपूर्ण नेताओं ने किन प्रकार आए हुए सभी लोगों को मार्गदर्शन किया और अपनी बात रखी। जय भीम साथियों। शांतरा उपयुक्त आहे आणि आम्ही हे दाखवून देऊ येणाऱ्या काही दिवसांमध्ये बहुजन समाज पार्टी त्यांच्या विचारावर चालून या महाराष्ट्रामध्ये तळागाळातल्या लोकांच्या समस्या सॉल्व्ह करतील, अन्यायाचं निवारण करेल आणि महाराष्ट्रामध्ये यांच्याच विचारावर चालून आम्ही महाराष्ट्राची सरकार पण येणाऱ्या दिवसामध्ये परम आदरणीय बहिणीच्या मार्गदर्शनामध्ये हे मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। मला प्रश्न आहे की 1 ऑगस्टला सरकारला आणि सगळ्यांना अण्णाभाऊ साठेंची आठवण येते, परंतु संपूर्ण वर्षभर गेले अनेक वर्ष अण्णाभाऊ साठेंचं जे जमात आहे म्हणजे मातंग समाजावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्याय अत्याचार होतो, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं। याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की जेवढेही तळागाळातले लोक आहे SC, ST, OBC, मायनॉरिटी त्यामध्ये विविध जाती 6743 त्या कुठल्याही जातीवर कधीही अन्याय अत्याचार झाला असो बहुजन समाज पार्टी कधीही मागे राहिलेली नाही। चाहे वो अत्याचार ST के ऊपर हो, SC के ऊपर हो, मातंग समाज के ऊपर हो या धनगर समाज के ऊपर हो, किसी भी समाज के ऊपर अन्याय अत्याचार हुआ हो, हम कभी पीछे नहीं। याचं उदाहरण मी तुम्हाला खूप चांगलं सांगू इच्छितो की परभणीमध्ये आताच त्या सूर्यवंशीवर फार मोठा अन्याय अत्याचार झाला। त्यांच्यासाठी सर्वात आधी आम्ही बाहेर निघालो, आम्ही डेप्युटेशन दिलं, आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत गेलो, आम्ही तिथे त्यांच्या मयतीमध्ये तिथे गेलो आणि आम्ही मोठ्या प्रमाणात तिथे प्रोटेस्ट जाहीर केलेला। पण तुम्हाला सांगू इच्छितो की कारण हा आमचा स्वतःचा भाग आहे। SC मध्ये ज्या 59 जाती आहे त्यातला एक भाग आहे, म्हणून यांच्यावर अन्याय झाला किंवा आमच्यावर अन्याय झाला तरी बहुजन समाज पार्टी ही केवळ एका समाजाची पार्टी नाही आहे, ही संपूर्ण बहुजन समाजाची पार्टी आहे। मी तर त्याच्या समोर जाऊन म्हणेल की हे संपूर्ण समाजाची पार्टी आहे आणि म्हणून आम्ही हे बघत नाही की कुठल्या समाजाचा माणूस आहे, अत्याचार कोणावरही हो आम्ही त्याच्यासाठी लढण्यासाठी आम्ही बाहेर येतो आणि आजपर्यंत असे कित्येक उदाहरण तुम्हाला दिसेल की त्याच्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहोत। म्हणून हा जो तुमचा प्रश्न आहे हा प्रश्न बहुजन समाज पार्टीला लागूच होत नाही, तो तुमचा प्रश्न बाकी दुसरी तर संघटनेला पाहिजे लागू।